वेलकम टू रजनीगंधास चॅनल. तर सगळ्यांना खूप भूक लागली होती. काय करायचं? मी थोडंसं बेसन पीठ घेतलं, तांदूळ पीठ घेतलं, एक चमचा गव्हाचं पीठ घेतलं, मीठ, तिखट, हिंग, हळद, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर ह्याची पेस्ट घातली आणि जरा कडकडीत एकदम मोहन घातलं 2 चमचे आणि सारं मिश्रण एकजीव करून घेतलं. तर फ्रीज उघडून बघितलं तर भरपूर टवटवीत मेथी होती. मेथी घेतली, चांगल्या 2-3 मोठी मेथी कापून घेतली. एकदम ताजी होती मेथी आणि सारं मिश्रण त्याच्यात थोडासा ओवा हातामध्ये क्रश करून घातला आणि मेथी भरपूर घातली, थोडीशी कोथिंबीर घातली आणि सारं मिश्रण एकदम एकजीव केलं. मस्त त्याचं पीठ कालवून तयार केलं. त्याचे छोटे छोटे गोळे बनवले आणि ते एका प्लेन शीटवर थापून घेतले. तर रजनीगंधा ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण माझी यूट्यूब चॅनलवरची रेसिपीज सगळीजणं बघता त्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद. अशाच रेसिपीज बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मी कुठं होते तर गोळा घेतला, प्लॅस्टिकच्या शीटवर असा चांगला थापून घेतला आणि तव्यावर टाकला. 2 तवे ठेवले बरं का, सगळ्यांची खूप घाई होती. दुसरीकडे पटापट भाजून घेतले आणि असे मस्त पराठे बनले. बघा कसे एकदम. आणि त्याच्यावर बटर लावलं. आपण तूप लावू शकता, लोणी लावू शकता, बटर लावू शकता. तर अशी खमंग खरपूस भाजलेली थालीपीठं म्हणा, पराठे म्हणा, एकाच वेळी 2-2 तव्यावरसुद्धा आपण लावू शकतो. एवढं फास्टली होणारी ही रेसिपी सर्वांनी ट्राय करा आणि हे पौष्टिक रेसिपी पराठा नक्की बनवून खा. बघा कसे झाले माझे. एकदम झटपट रेसिपी तयार झाली. पोटभरीची आहे. दुपारच्या जेवणासाठी वापरू शकतो, सकाळच्या न्याहारीसाठी वापरू शकतो. इव्हन रात्री थोडीशीच भूक असेल तर आपण असे हे 2-4 पराठे बनवून त्याचा आनंद घेऊ शकतो. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ही नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. त्याच्याबरोबर आपण हिरवी चटणी, दही, सॉस, बटर, ओली मिरचीची जी काही आपण मिरची करतो ते लोणचं मिरचीचं, कशी खुसखुशीत झाली आहेत बघा. एकदम खमंग खुसखुशीत झालेली आहेत. त्याच्याबरोबर मध्ये आपण खोबरंसुद्धा आवडत असेल तर घालावं, अदरवाईज स्किप केलं तरी चालेल. तर रजनीगंधा या यूट्यूब चॅनलवरून आपली ही रेसिपी पाहिलेली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन येणाऱ्या माझ्या रेसिपीजला नक्की पहा. तर हे सर्व खटपट तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल नक्की सांगा. धन्यवाद मंडळी.